मित्रांनो, शाळा सुटायला किती मिनटं उरली आहेत? वाढदिवसाला आता किती दिवस बाकी आहेत? की सुट्ट्या संपायला किती दिवस उरलेत? या सगळ्या प्रश्नांचं उत्तर एकच आहे, ते म्हणजे कालमापन. नमस्कार, मी आहे तुमची मराठी लेक्चरवाली आणि आज आपण शिकणार आहोत वेळेवर विजय मिळवायला, म्हणजेच इयत्ता 5वीचा गणिताचा 10वा धडा कालमापन. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या घरामध्ये असणारे जे काही घड्याळ आहे, ह्या घड्याळामध्ये आपल्याला 3 काटे दिसतात. लक्षात आलं का? त्यातील 2 मुख्य काटे असतात. हा जो काही छोटा काटा तुम्हाला दिसतोय, हा आहे तास. हा काटा तास दर्शवतो आणि हा जो काही त्याच्यापेक्षा थोडासा जाड आणि मोठा काटा आहे, तो काय दर्शवतो रे? मिनिट. लक्षात आलं का? पण विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, आता हा जो काही तास काटा 3 वर आहे, तो 4 वर येईपर्यंत हा जो काही मिनिट काटा, ह्यामध्ये असणारे हे जे काही 60 घरं फिरून येतो. म्हणजेच काय बघा रे, जेव्हा छोटा तास काटा 4 वर येईपर्यंत 1 तास, म्हणजेच काय रे, आपण काय म्हणतो, 1 तास होईपर्यंत 60 मिनिटं होतात. किती होतात रे? 60 मिनिटे. लक्षात आलं का? तर 1 मिनिट म्हणजे इथे असणारा जो मिनिट काटा आहे, तो पुढचे 1 घरापर्यंत जाईपर्यंत हा जो काही सेकंद काटा आहे, तो हे सगळी घरं फिरतो. म्हणजेच काय, हा जो 1 मिनिट आहे, म्हणजेच काय आहे ते 60 सेकंद. किती आहेत रे? 60 सेकंद. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? 1 तास म्हणजे 60 मिनिटे आणि 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. लक्षात आलं का? पण आता बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा हा जो काही मिनिट काटा आहे, हा जेव्हा 3 वर असतो, तेव्हा आपण त्याला सव्वा म्हणतो. लक्षात आलं का? मी काय सांगितलं बघा, मिनिट काटा 3 वर असेल तर त्याला आपण काय म्हणतो रे? सव्वा. लक्षात आलं का? त्यानंतर हा जो काही मिनिट काटा इथे 6 वर येतो. लक्षात आलं का? म्हणजेच मिनिट काटा जर 6 वर असेल तर त्याला आपण साडे असे म्हणतो. लक्षात आलं का? त्यानंतर बघा, जर हाच मिनिट काटा इथे 9 वर असेल तर त्याला आपण पाऊण म्हणतो. लक्षात आलं का? म्हणजेच मिनिट काटा जर 9 वर असेल तर त्याला आपण पाऊण म्हणतो. लक्षात आलं का? काय काय पाहिलं आपण? 1 तास म्हणजे 60 मिनिटे, 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद आणि हा जो काही मिनिट काटा जेव्हा 3 वर आहे तेव्हा सव्वा, 6 वर आहे तेव्हा साडे आणि जेव्हा तो 9 वर जाईल तेव्हा काय वाजतात रे? पाऊण. लक्षात आलं का? म्हणजे उदाहरणार्थ 4:15 म्हणजेच काय बघा, तास काटा जेव्हा 4 वर असेल आणि मिनिट काटा 3 वर असेल. लक्षात आलं का? मी काय सांगते, हा बघा, हा जो काही छोटा काटा आहे तो कशावर असणार आहे रे? 4 वर आणि जो काही मोठा काटा आहे तो असेल 3 वर. लक्षात आलं का? तेव्हा आपण काय म्हणणार आहे? 4:15 म्हणजेच 4:15. लक्षात आलं का? 4:15 म्हणजेच 4:15. त्यानंतर हा जर 3 वरचा मिनिट काटा 6 वर गेला तर काय होणार आहे? 4:30. काय होणार आहे रे? 4:30. लक्षात आलं का? त्यानंतर हाच मिनिट काटा पुढे सरकत 9 वर गेला तेव्हा आपण काय म्हणतो रे? 4:45. काय म्हणतो? 4:45. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यासोबतच कधी तुम्ही रेल्वे स्टेशनवर गेला असाल तर तुम्हाला ह्या पद्धतीचं एक घड्याळ दिसतं. लक्षात आलं का? आता हे जे काही घड्याळ आहे, ह्या घड्याळामध्ये कधी कधी बघा अशी वेळ दिसते की 16 आणि इथे काय दिलेले 30. आता ही जी काही वेळ आहे ही नक्की कोणती वेळ आहे? तर हे आहे 24 तासांचे घड्याळ. लक्षात आलं का? आपल्या घरामध्ये जे काही घड्याळ आहे ते घड्याळ असतं 12 तासांचं, पण जे रेल्वे स्थानकावर जे काही घड्याळ आहे हे असतात 24 तासांचं. बघा, आपल्या घड्याळामध्ये जेव्हा दुपारच्या 12 नंतर 1 वाजतो तेव्हा तिथे काय जेव्हा 1 वाजतो तेव्हा हे 24 ताशी घड्याळामध्ये 13 वाजतात. लक्षात आलं का? त्यानंतर इथे जर 14 असेल तर 24 ताशी घड्याळामध्ये किती असणार आहेत रे? म्हणजेच 2. त्यानंतर इथं काय असणार आहे? 15 म्हणजेच काय रे? 3 आणि इथे असणार आहे 16 म्हणजे काय रे? 4. लक्षात आलं का? म्हणजेच ही जी काही वेळ आहे 24 तासी घड्याळामध्ये, जेव्हा तुम्हाला 12 मध्ये 1 मिळवायचे म्हणजेच काय झाले रे? 13. नंतर 12 मध्ये 2 मिळवायचे ते किती झाले रे? 14. 24 तासी घड्याळ
खूप अवघड आहे असं काही नाही. जे काही आपलं साधं घड्याळ आहे त्यामध्ये हे अंक मिळवायचे. 12 अधिक 3 15, 12 अधिक 4 16. लक्षात आलं का? जी काही तुम्हाला वेळ दिलेली आहे. आता बघा इथे काय दिले? 16 आणि 30. 16 आणि 30 म्हणजेच काय? 12 नंतरची 4 घरं कोणती आहे रे? 12 नंतरनं काय येतात रे? 1 2 3 4 म्हणजे 4 वाजून 30 मिनिटे. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? म्हणजेच काय येणार आहे बघा? 4 वाजून 30 मिनिटे. तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण काय करूया? जे काही एक गणिते आपण पाहूया. बघा, मराठी लेक्चरवालीने सकाळी 2 तास 30 मिनिटे अभ्यास केला आणि संध्याकाळी तिने 1 तास 45 मिनिटे अभ्यास केला, तर एकूण किती वेळा अभ्यास झाला? आता आपल्याला काय सांगितले? सकाळी 2 तास 30 मिनिटे म्हणजे आपल्याला काय दिले? इथे तास आणि इथे मिनिटे. मग मी पहिल्यांदा काय करते? 2 राखाने आखून घेते. इथे आहे तो तास आणि दुसरा आहे तो मिनिटे. लक्षात आलं का? आता बघा, जिथे तास लिहिलं आहे तिथे मी लिहून टाकते 2 तास आणि 30 मिनिटे. त्यासोबतच आत्ता संध्याकाळी पुन्हा तिने किती तास अभ्यास केला आहे रे? 1 तास 45 मिनिटे. म्हणजे सकाळचे 2 तास 30 मिनिटामध्ये आपल्याला संध्याकाळचे 1 तास 45 मिनिटे हे काय करावे लागणार आहेत रे? मिळवावे लागणार आहेत. म्हणून इथे येईल बेरजेचे चिन्ह आणि 1 तास 45 मिनिटे. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता बघा, आपण बेरीज करतो त्या पद्धतीनंच करायची. चला करूया. आता बघा रे, इथं किती झाले? 0 अधिक 5 5, 4 अधिक 3 7 आणि 2 अधिक 3 किती झाले रे? 2 अधिक 1 3. लक्षात आलं का? आता हे जे काही तास आहेत 3 आणि मिनिटे आहेत 75. पण इथे वरती मी काय सांगितले बघा? 1 तास म्हणजेच 60 मिनिटे. पण उत्तरामध्ये तर आता 75 आलेत. मग काय करायचं? बघा, हे जे काही 75 आहेत ह्या 75मधून आपल्याला 60 मिनिटे वजा करायचेत. का बरं वजा करायचेत? कारण ह्यामधले जे काही 60 मिनिटे आहेत त्याचा 1 तास पाठवून आपण कुठे काय करायचं? हा जो शेजारचा तास आहे ह्या घराकडे त्याला पाठवायचे. तो चुकून आपल्याकडे आलेला आहे. लक्षात आलं का? म्हणजेच बघा, मी काय करते? हे जे काही 75 आहे ह्या 75मधून मी काय करते रे? 75 वजा 60. बघा, 5 वजा 0 5. त्यानंतरनं 7तून 6 गेले, उरला 1. म्हणजेच बघा, इथे काय झालं? 75मधून 60 गेले तर इथे काय उरले रे? इथे उरले 15. इथे उरले 15 आणि 60 म्हणजेच काय रे? 1 तास. 60 म्हणजेच काय? 1 तास. मी काय केले? तो 60 मिनिटे इकडे पाठवले तर इथे काय होणार आहे? 3 अधिक 1. 1 म्हणजेच काय? 60 मिनिटे, 1 तास. लक्षात आलं का? म्हणजे 3 अधिक 1 काय झाले रे? 4. म्हणजे जी काही मराठी लेक्चरवाली आहे तिने 4 तास 15 मिनिटे एवढा काय केला रे? अभ्यास केला. लक्षात आलं का? आता दुसरं उदाहरण काय दिले बघा आपल्याला? जी काही एक बस पुण्याहून सकाळी 10:15ला निघाली आणि मुंबईला दुपारी 2:45ला पोहोचली. पण प्रवासादरम्यान जर 1 तास 50 मिनिटाचा ब्रेक घेतला असेल तर बस प्रत्यक्षात किती वेळ धावली? बघा, आता ह्यांनी काय केले? बस पुण्याहून किती वाजता निघाली? 10:15 म्हणजेच काय? 10:15 असंही आपण म्हणू शकतो. आणि मुंबईला किती वाजता पोचली रे? 2:45ला पोचली. पण प्रवासादरम्यान तिने किती ब्रेक घेतला? 1 तास 50 मिनिटाचा. तर जी काही बस आहे ती किती वेळ धावली हे आपल्याला काढायचं. पहिल्यांदा आपण काय करूया? 2 रकाने घेऊया. बघा, तास आणि इकडे मिनिटे. आता बघा, आपल्याला काय सांगितले? बस पुण्याहून किती वाजता निघाली रे? 10:15 म्हणजेच 10:15ला बस निघाली आणि दुपारी किती वाजता पोहोचली रे? 2:45. पहिल्यांदा आपण काय करूया? 10:15 ते 2:45 इथपर्यंत पहिल्यांदा आपण वेळ काढून घेऊया. म्हणजेच काय? बघा, जो काही एकूण वेळ पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी जो काही बसला लागलेला आहे तो काढून घेऊया. म्हणजे बघा, पुण्याहून किती वाजता निघाली? 10:15.
आणि मुंबईला कधी पोचली रे? मुंबईला पोचली 2:45. किती? 2:45. तर जो काही बसला लागलेला एकूण वेळ आहे, एकूण वेळ किती आहे बघा रे तो. तर बघा 10:15 ते 11:15 हा 1 तास, 11:15 ते 12:15 हा 2 तास, 12:15 ते 1:15 हा 3 तास आणि 1:15 ते 2:15 हे 4 तास. बघा काय सांगितलं मी, 2:15पर्यंत 4 तास आणि 2:15 ते 2:45 पर्यंत किती मिनिटे झाली रे? तर ती मिनिटे झाली 30 मिनिटे. किती? 30 मिनिटे. म्हणजेच जी काही पुण्याहून मुंबईला जी निघालेली बस आहे तिचा एकूण वेळ किती आहे रे? 4 तास 30 मिनिटे. किती आहेत रे? 4 तास 30 मिनिटे. आता त्यांनी काय सांगितले, प्रवासादरम्यान बस किती वेळ थांबली रे? 1 तास 50 मिनिटाचा तिने ब्रेक घेतला आहे. म्हणजे एकूण तासामधून आपण काय करूया, हा जो काही ब्रेक घेतलेला आहे 1 तास 50 मिनिटे हा वजा करूया. बघा आता मी काय करते, हे जे काही 4 तास 30 मिनिटे तिथे लिहिते, 4 तास 30 मिनिटे वजा किती ब्रेक घेतला? 1 तास 50 मिनिटे. 1 तास 50 मिनिटे. बघा 30 मिनटामधून 50 मिनिटे जात नाहीत. मग मी काय केलं रे, हे जे काही 4 तासामधला 1 तास मी तिकडे पाठवला तर तो किती होईल रे? 60. किती होईल? 60. इथे किती राहिले रे? 3 तास. बघा आता 60 अधिक 30 ह्या काय करायची, 60 अधिक 30ची बेरीज करायची. चला किती बाजूला करून घेऊ. म्हणजेच काय होणार आहे बघा, 60 अधिक 30 किती झाले रे? 0 अधिक 0 0, 6 अधिक 3 9. म्हणजे इथं झाली 90 मिनिटे. ह्या 90 मिनिटामधून आता मला काय करायचं आहे, 50 मिनिटे वजा करायची. लगेच करूया. बघा काय होणार आहे, 50 वजा केले, 0 वजा 0 0, 9तून 5 गेले, उरले 4. म्हणजे ते काय राहिले रे? 40 मिनिटे. किती राहिले? 40 मिनिटे. आणि 3मधून 1 गेला, किती उरले रे? 2. किती उरले? 2. म्हणजेच जी काही बस आहे ही बस पुण्याहून मुंबईला जी काही निघाली तर ती बसनं जो काही ब्रेक घेतला, हा ब्रेक घेऊन ती बस प्रत्यक्षात 2 तास 40 मिनिटे धावली. किती? बस 2 तास 40 मिनिटे धावली. लक्षात आलं का?